एक्सपिरियन्स साठी कधीतरी माझ्यासाठी पण वाजायला पाहिजेत ना टाळ्या. येस. आता आपण जाणार आहोत अश्विनी अडसूळ मॅडम यांच्याकडे. कंटिन्यू अश्विनी मॅडम. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव अश्विनी अरुण अडसुळे. आता जैनापूरहून बोलतेय. मला ही लिंक माझ्या पप्पांकडून मिळाली. म्हणजे पप्पांना आमच्या ज्यावेळेस शुगर डिटेक्ट झाली आणि आम्ही 27वी फॅमिली त्यावेळेस 2 वर्ष आधी जॉईन केली होती. पप्पांची शुगरची गोळी या आपल्या सगळ्या कोचेसच्या गायडन्सनी बंद झालेली आहे आणि त्यांच्याच डॉक्टरांनी ती गोळी, फॅमिली डॉक्टरांनी बंद केली गोळी. त्यांची 1000 mg ची गोळी होती. पूर्ण अंग खाजवायला सुरू झालं होतं. प्लस त्यांच्या म्हणजे बँकिंग क्षेत्रात असल्यामुळे पोटाचा घेर पण भरपूर होता. वजन वाढत चाललं होतं आणि वजन वाढल्यामुळे त्यांच्या जे पायाच्या आपल्या छोट्या छोट्या नसा असतात त्या देखील त्यांच्या अशा ब्लॅकिश व्हायला चालू झाल्या होत्या, ते वजन पडून. जसं वजन कमी झालं तसे त्यांच्या ह्या हेल्थ चॅलेंजेस मधून ते बाहेर पडले. आपल्या सगळ्यांच्या 27 फॅमिलीच्या गायडन्सनी पूर्ण त्यांची हेल्थ आता एकदम मस्त आहे. सगळं त्यांनी फुल हेल्थ म्हणजे हेल्थ वाईज फुल एन्जॉय करतात. चांगली झाली आहे हेल्थ त्यांची. त्यांनी मला ही लिंक, माझे हेल्थ चॅलेंजेस असे होते की गुडघा दुखायचा, टाचा फुटलेल्या असायच्या, प्लस नख खूप पातळ होती, ऍसिडिटीचा सिव्हिअर प्रॉब्लेम होता, मायग्रेनचा होता, कारण डोकं एवढं दुखायचं. मी डॉक्टरांकडे बिन जाताच स्वतःच डॉक्टर असल्यासारखं प्रत्येक दिवशी मिस्टरांना सांगायचं की जॉब वरून येताना गोळ्या घेऊन या, त्या ह्याच्या पित्तावरच्या, डोकेदुखीवरच्या, त्या खायचे. थोड्या वेळापुरतं ते बंद राहायचं, नाहीतर एवढं दुखायचं की कोण बोललेलं सुद्धा मला सहन व्हायचं नाही, इतका आता मायग्रेनचा त्रास होता. आणि बेली फॅट भरपूर होतं, ज्यासाठी मी 27वी फॅमिली जॉईन केली. मेन म्हणजे बेली फॅट हे कारण होतं. पोटाचा घेर भरपूर होता आणि जसं जॉईन केलं 2 ते 3 महिन्यातच मी स्वतःवरती या सगळ्यांच्या आपल्या मार्गदर्शनानं, 27वी फॅमिलीच्या मार्गदर्शनानं हे सगळं फॉलो केलं जसं हे कोचेस आपल्याला गाईड करतात. एकदम छान गायडन्स असतो आणि या गायडन्सनी मी स्वतःवरती काम केलं आणि बेली फॅट पूर्ण गेलंय. आता आयडियल हेल्थ वरती आहे, आयडियल वेट वरती आहे. पूर्ण माझं सगळं हेल्दी आणि हॅप्पी झाले मी. पूर्ण फॅमिली माझी 27 आपलं माहेरचे आणि सासरचे दोन्हीकडचे फॅमिली हेल्दी आणि हॅप्पी आहेत. ही सगळी 27 फॅमिलीची कृपा आहे. या सगळ्यांच्या या कोचेसच्या गायडन्सनी आम्ही सगळं स्वतःवरती काम करून हेल्थ अगदी छान केलेली आहे. अश्विनी, एक प्रश्न आहे. पोरग लय भारी आहे, रोज बघतोय. म्हणजे ओंकार साधनेला जो मुलगा छान पैकी बसलेला असतो बघा वेल ड्रेस मध्ये, तो अश्विनीचाच मुलगा आहे. आता अश्विनीच्या मुलामध्ये काय चेंज झाला? एक तर आई वडील काम करायला लागले ना स्वतःवर, तरच मुलांमध्ये चेंज होतो. आणि मी नेहमी म्हणते की कुणासाठी करायचंय, तर पहिलं मुलांसाठी आपण आपल्यावर काम करायला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्यावर काम करणार नाही ना, तुम्ही मुलांना सांगूच नाही शकत तू हे कर आणि तू ते कर म्हणून. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांच्यावर आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांच्यावर इफेक्ट पडायचा असेल ना, तर स्वतःवर करावं लागतं. आणि अश्विनीच्या मुलाच्या मध्ये काय चेंजेस झालेत बघा जरा. कंटिन्यू. खूप छान चेंजेस झाल्यात. म्हणजे सगळेच मुलं असं वाटते मला चंचल असतातच, सगळेच असतात आणि पहिल्यांदा कुठलंच मूल ऐकत नाही असं मला वाटते. म्हणजे आपण ज्या वेळेस त्यांना सांगतोय ओंकार साधना कर किंवा एक्सरसाइज कर किंवा तुला हे न्यूट्रिशन जे आहे आपलं एकदम चांगलं आहे, हेल्थ वाईज एकदम बेस्ट आहे, हे कोणच ऐकत नसते. पण जसं चांगला आपल्या फॅमिली 5 किलो कोचेस आहेत 40 रुपये किलो काढापा बंद करा की काढापुरे. हा, कंटिन्यू. अश्विनी कंटिन्यू. मी बंद केलंय. आता अश्विनीच बाहेर पडली का? त्या बाहेर पडल्या. ओके, अश्विनीच बाहेर पडली. अश्विनीच्या मुलाने ना इतकं क्लास म्हणजे फॉलो कर. हा, कंटिन्यू. तिनं इल्ल नाही इल्ला म्हणजे अजून नाही ती. हम्म. अश्विनी बंद करायला पाहिजे व्हिडिओ. नाही, येतच नाही आवाज. अश्विनी येत नाहीये. ओके. ओंकार साधनेला खूप भारी बसतोय. नुसताच ओंकार साधना करत नाहीये,
त्याची चंचलता कमी झाल्या, खाण्यापिण्यामध्ये स्वतः चॉईस करायला लागलाय गुड न्यूट्रिशन वाईज, आणि मस्तपैकी त्याचे मार्क सुद्धा वाढलेत माहितीये का. खूप चांगला त्याच्यामध्ये म्हणजे प्रोग्रेस आहे. ओके, आता आपण जाणार आहोत मस्तपैकी आजची बोधकथा. कारण का